लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णाने मधुला थांबवून ठेवलेलं आहे आणि तिला ती सांगते, तुला जर का वाटत असेल आपण या घरातून कायमचं निघून जावं तर आपल्यासाठी एक काम करायचं. आपल्या गोदाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. एक छोटीशी मुलगी आपल्याला तू दत्तक मिळवून द्यायची आणि त्यानंतर मग आपण या घरातून कायमचं निघून जाणार. हे ऐकल्यावर मधूला खूपच आनंद होतो. मधू म्हणते, म्हणजे एक मुलगी मी तुला दिली की तू निघून जाणार? कृष्ण म्हणते, तेच तर. आपल्याकडं मुलगी आली की आपण इथून लंपास. समजलं? आता तू पण जायचं. आनंद झालेली मधू कृष्णाला म्हणते, मी माझ्या पार्टनरशी बोलते आणि तुला कळवते. असं म्हणून ते निघून चाललेले असते. तेव्हा कृष्णा तिला थांब असं म्हणून तिला माघारी बोलवते आणि तिला खाली बसायला लावते. मधूला कळत नाही आता काय झालं. आता तर आपलं काम संपलं होतं. परत एकदा ही आपल्याला थांब असं का म्हणते आणि बसवून का घेत आहे. कृष्णा थोडी चिडलेलीच तिला दिसत असते. पण ती मधूला बसायला सांगते. मधू पुन्हा एकदा तिच्या समोर बसते आणि म्हणते, आता काय झालं. तेव्हा कृष्णा तिला सांगते की माझं नख पॉलिश तुझ्याकडं आहे. मधू म्हणते, ते नख पॉलिश नाही आहे, ते नेल पॉलिश आहे. कृष्णा म्हणते, त्याला काय, नखाला लावायचं ते नेल पॉलिश. नख पॉलिश म्हणलं काय, नेल पॉलिश म्हणलं काय. पण जी आपली वस्तू आहे ना ती गुपचूप घ्यायची नाही. आपली वस्तू आपल्याला विचारूनच घ्यायची असा दम तिने मधूला दिलेला असतो. मधू तिच्या हातातील बॉटल माघारी देऊन टाकते आणि ती आपल्याकडं चुकून आली होती असं सांगते. आणि आता कृष्णा गोदाकडे आले आहे आणि ती गोदाला मधू आणि तिच्यामधील झालेला संवाद सांगते. ते म्हणते की आता या मधूचा पार्टनर कोण आहे ते शोधून काढलं पाहिजे. तो पार्टनर आपल्याला कळाला की सावी आपल्याला मिळणार आणि आपल्याला सावी मिळाली की मग मात्र आपल्याला इथं राहण्याची काहीही गरज पडणार नाही. फक्त हा पार्टनर मिळणं गरजेचं आहे. तेव्हा गोदा एकदम खुश होते आणि म्हणते, खरंच कृष्णा, तुझं डोकं ना एकदम सॉलिड चालतं. तू बरोबर मधूला तुझ्या ट्रॅपमध्ये अडकून ठेवलेला आहेस. मधू आता तिच्या पार्टनरला फोन करणार आणि आपली सावी जी आहे तिला घेऊन यायला लावणार. म्हणजे लवकरात लवकर आपली सावी आपल्याला मिळणार. खरंच तुझं डोकं एकदम सॉलिड चालतंय कृष्णा, असे ती बोलते आणि तेवढ्यात हे वाक्य राजश्रीने ऐकलं आहे. कृष्णा, ही कृष्णा नाहीये, तू हिला कृष्णा का म्हणते? असा सवाल राजश्रीने गोदाला केलेला आहे. आता गोदाला काय सांगायचं ते समजत नाहीये. पण राजश्री मात्र अगदी ठाण मांडून बसले की तू तिला कृष्णाच म्हणले. गोदा म्हणते, अहो मी 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 नव्हते म्हणले. पण राजश्री म्हणते, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे की तू तिला कृष्णाच म्हणलेले आहे. या मुलीचं नाव सिंधू असताना तू तिला कृष्णा का म्हणली याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. सिंधूला म्हणजेच कृष्णाला देखील काय बोलावं तेच कळत नसतं. आणि तेवढ्यात राघव येतो आणि राघव म्हणतो, अगाई तू चुकीचं ऐकलं असेल. ती कृष्णा कशाला म्हणेल तिला, ती सिंधू आहे. तर ती सिंधूच म्हणली असणार. राजश्री म्हणते, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. ती हिला कृष्णाच म्हणली. तेव्हा आता सिंधूच ही वेळ मारून नेते आणि म्हणते, हो ही आपली मावशी आहे ना. तेव्हा राजश्री म्हणते, तुला तर सख्खी मावशी नव्हती, मग ही कोण आहे? तेव्हा कृष्णा सांगते, की "हो ना, ही आपली सख्खी मावशी नाहीच आहे. ही आपली मानलेली मावशी आहे आणि आपण हिच्याकडे आहे ना नेहमी ताक, दूध, दही आणि लोणी खायला जात होतो आणि तूपसुद्धा खायला जात होतो. आपण असं तूप खायचो ना हिच्याकडं, तेव्हापासून ही आपल्याला सिंधू नाही तर कृष्णा म्हणायला लागली. कृष्णा, कृष्ण, किशन कन्हैया, समजलं? आणि त्यामुळं आपल्याला ही कृष्णा म्हणते. मदर, तू पण ना एकदम सॉलिड हुशार आहे बरं का. कोणत्या गोष्टीवरून तू काय विचारशील सांगता येत नाही." सिंधूने ही वेळ आता मारून नेलेली असते आणि सिंधूची ही थाप राजश्रीला पूर्णपणे पटलेली असते. सिंधू तिला म्हणते, की सिंधू म्हणजेच कृष्णा आणि कृष्णा म्हणजेच सिंधू. आलं का तुझ्या लक्षात मदर्स? आता ही बसण्याची वेळ नाही आहे. आता तुझी आराम करण्याची वेळ झालेली आहे आणि तू आता इथून उठून आपापल्या रूममध्ये जायचं आणि आपण तुला घेऊन जातो असं म्हणून ती वेळ सिंधूने मारून नेलेली आहे आणि आता राजश्रीच्या हाताला धरून ती तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. सिंधूने म्हणजेच कृष्णाने अगदी वेळेत सर्व काही सांगून वेळ मारून नेली या गोष्टीमुळे राघव देखील खुश झालेला असतो. राघव कृष्णाला म्हणतो, म्हणजे कृष्णा, कृष्णा हीच सिंधू आणि सिंधू हीच कृष्णा आहे, बरोबर ना? तेव्हा कृष्णा त्याला हो म्हणते. आता कृष्णाने राजश्रीला धरलं असतं आणि ती तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. राघवला मात्र आईची काळजी घेणारी कृष्णा खूपच आवडत असते.
आता कृष्णा आणि राजश्री दोघी तिच्या रूममध्ये बोलत बसलेल्या असतात. तेव्हा राजश्री कृष्णाला म्हणते, "कृष्णा, आता मला तू एक वचन द्यायचं आहेस. ते वचन म्हणजे इथून पुढं तू या घरातून कधीही निघून जाणार नाहीस. या अगोदर तू 2दा निघून गेलेली आहेस आणि त्यामुळं घरातली हालत किती खराब होते हे आता तुझ्या लक्षात आलं असेल. तू मला आत्ताच्या आत्ता वचन दे की काही झालं तरी तू जाणार नाही." हे ऐकल्यावर कृष्णाला खरं तर वाईट वाटतं. कारण तिने मधूला तर शब्द दिलेला आहे, आपल्याला जर का एक मुलगी मिळाली तर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. म्हणजे सावी आपल्या ताब्यात आली तर आपण इथं थांबणार नाही, असा शब्दच थोडक्यात तिने देऊन ठेवलेला आहे. तरी देखील कृष्णा राजश्रीला म्हणते, की "ठीक आहे, आपण तुला वचन देतो." असं हातात हात घेऊन अगदी कृष्णानं राजश्रीला वचन दिलं आहे, की आपण काही जरी झालं तरी रत्न पार्किंगचं हे घर अजिबात सोडून जाणार नाही. हे ऐकल्यावर राजश्रीला खूपच आनंद झालेला आहे. आता सिंधू आपल्याला सोडून कधीच जाणार नाही असं वचन तिनं दिलेलं आहे आणि त्यामुळे राजश्री एकदम खुश झालेली आहे. खुश झालेली राजश्री कृष्णाला म्हणते, की "आता मला शांत झोपायचं आहे, पण मला तुझं गाणं ऐकायचं आहे. तुझं गाणं खूप दिवस झालं मी ऐकलेलं नाही." असं म्हणून तिने सिंधूला गाणं गायला सांगितलेलं आहे. सिंधू देखील राजश्रीसाठी छान असं गाणं गाते, की ज्यामुळे राजश्रीला एकदम शांत अशी झोप लागत आहे. राजश्री शांत झोपते आणि कृष्णा बाहेर पडते, तर बाहेर राघव उभा असतो. राघवने सर्व काही प्रकार बघितलेला आणि ऐकलेला असतो. राघव तिला स्वतःच्या समोर उभा करतो. कृष्णाला कळत नाही राघवचं काय चाललेलं आहे. एकटक कृष्णाकडे पाहणाऱ्या राघवच्या डोळ्यात मात्र प्रचंड प्रेम दाटून आलेलं आहे. ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात आलेली असते. राघव तिला धरतो आणि तिच्याकडं पाहत राहतो आणि म्हणतो, "खरंच तू ना इम्पॉसिबल आहेस." कृष्णा म्हणते, "काय झालं? म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? मला काय कळत नाहीये." पण राघव मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि तिला म्हणत असतो, की "खरंच तुझे आभार किती मानावेत तेवढे थोडे आहेत." राघवला अचानक काय झालंय ही गोष्ट कृष्णाच्या मात्र लक्षात आलेली नसते. आपण राजेश्रीसाठी गाणं गायलेलं आहे, या गोष्टीमुळे तो इम्प्रेस झाला आहे असं तिला वाटतं. राघव मात्र एकटक कृष्णाकडे पाहत असतो आणि तिचे आभार मानत असतो आणि त्यानंतर राघव तिच्यापासून स्माईल करत करत चाललेला असतो. राघवला नक्की काय झालंय ही गोष्ट कृष्णाला मात्र अजिबात समजलेली नसते. स्मितहास्य करत चाललेल्या राघवकडे कृष्णा देखील एकटक पाहतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की हॉलमध्ये सर्वजण बसलेले आहेत आणि वटपौर्णिमेचं बोलणं चालू आहे. राजश्री कृष्णाला म्हणत आहे, की "कृष्णा, यावेळेस वटपौर्णिमेची पूजा तू करायची. पूजेची सर्व तयारी देखील करायची आणि ते व्रत देखील करायचं." हे ऐकल्यावर कृष्णाला धक्का बसलेला आहे. तेव्हा ती राजश्रीला म्हणते, "पण हे व्रत करण्याची आपल्याला तर काही गरजच नाहीये, कारण आपलं अजून लग्नच झालेलं नाहीये. त्यामुळे लग्न झालेल्या मुलींनी हे करायचं असतं, आपण करायची काय गरज आहे?" असं म्हणून ती व्रत करण्यासाठी टाळत असते. पण राजश्री म्हणते, "असं काही नसतंय. अगं, लग्न जमलेल्या मुली देखील हे व्रत करतात आणि तुझं लग्न जमलंय म्हटल्यानंतर हे व्रत तू करायचं आणि पूजेची तयारी देखील तू करायची." रुक्मिणी त्यावर राजश्रीला म्हणते, "अगं, तिची इच्छा नाही तर का फोर्स करते तिला?" पण राजश्री म्हणत असते, "असं नाहीये. आता तिचं आणि राघवचं लग्न होणार आहे, तर तिनं हे व्रत करणं गरजेचं आहे." वेळ मारून नेण्यासाठी कृष्णाने अचानक अवनीचा विषय काढलेला असतो आणि या पूजेची तयारी अवनी करेल असं म्हणून ती वेळ तिने मारून नेलेली असते. हे ऐकून राजश्रीला देखील वाटतं, की हो, हे व्रत आणि ही पूजा अवनीनं सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस तेथेच शकुंतला असते. शकुंतला म्हणते, "आम्ही तर आमच्या सूनबाईसाठी यावेळेस वटपौर्णिमेला एकदम खास असं गिफ्ट देणार आहेत." असं म्हणून एक रत्नजडित हार तिने सर्वांना दाखवलेला आहे. तो हार दिसतानाच एवढा मौल्यवान आणि किमती दिसत असतो. तेव्हा शकुंतला म्हणते, "हा मौल्यवान आणि किमती हार आम्ही आमच्या सूनबाईंना देणार आहे." हार पाहून गोदा एकदम त्या हाराकडं पाहतच राहते आणि किती सुंदर आहे हा हार आणि किती महागाचा आहे असं म्हणून त्या हाराला निहाळते आणि त्याला हात लावून देखील पाहते. शकुंतलाला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही. कारण त्या हाराला गोदाने हात लावलेला असतो आणि ती त्याला निहाळत बसलेली असते. राजश्री म्हणते, "मला जरा त्रास होत आहे. मी माझ्या रूममध्ये जाऊ का?" आणि मग राजश्री तिच्या रूममध्ये निघून जाते. राजश्री निघून गेल्याबरोबर
शकुंतला ताडकन उठते आणि गोदाला बोलायला लागते. गोदाला ती म्हणते, "तुझी लायकी आहे का त्या हाराला हात लावण्याची? तो हार आमच्या सुनबाईसाठी आम्ही आणलेला आहे. खरं तर तुझी पाहण्याची देखील लायकी नाही आहे. तू चोरटी आहेस आणि आम्ही कोण आहोत तुला माहीत आहे ना?" अशा प्रकारे ती गोदाला बोलून तिचा अपमान करत असते. तेव्हा कृष्णा चिडते. चिडलेली कृष्णा डायरेक्ट शकुंतलाला जाऊन भिडते आणि म्हणते, "एकदा आपण तुला सांगितलेलं आहे ना, आपल्याला असलं बोललेलं पटत नाही आणि ही गोदा आपली मावशी आहे. एकदा तुझा समाचार घेऊन झालाय, तरी तुला अक्कल येत नाही दिसतंय." अशा प्रकारे कृष्णाने डायरेक्ट शकुंतलाला बोलायला सुरुवात केलेली आहे. आपला अपमान केला काय आणि आपल्या मावशीचा अपमान केला काय? आपण अजिबात खपवून घेत नसतो. ही गोष्ट भेजात टाकून ठेवायची. मागच्या वेळेसचा प्रकार नीट आठवतोय ना, का मी तुला आठवायला लावू असं म्हणून ती तिला मागच्या वेळेसचा प्रकार आठवायला लावते. कशाप्रकारे हात देऊन, हात परत सोडून तिने शकुंतलाला खाली पाडलं होतं आणि त्यानंतर शकुंतलाला उचलून कशाप्रकारे तिचा मारतानाचा हात पकडला आणि पकडलेला हात तसाच पाठीमागे पिरघळून शकुंतलाची केलेली फजिती ती तिला आठवायला लावते. शकुंतलाला देखील त्या सर्व गोष्टी आठवत असतात. अक्षरशः आपण कृष्णाच्या हातापाया पडून कसा तरी आपला हात सोडवला होता, ही गोष्ट तिच्या लक्षात येते. शकुंतला कृष्णाला म्हणते, की "तू काय आता मला धमकी देत आहेस का?" आणि तुझ्या असल्या धमक्याला शकुंतला घाबरत नाही. कृष्णा म्हणते, "तू माझ्या मावशीशी नीट बोलायचं एवढी एकच गोष्ट तुला सांगते आणि ती पाळायची नसले तर ही धमकी नाही, हे सत्य कसं करायचं ते मला माहिती आहे." रुक्मिणी आता या दोघींच्या भांडणात पडलेली असते. रुक्मिणी म्हणते, "ठीक आहे, जाऊ द्या, तिचं नका मनावर घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना, ती काय आपल्या घरातली नाही आहे, कशाला तिचं मनावर घेतात?" यावेळेसची पूजा, यावेळेसचं व्रत आणि पूजेची तयारी सगळं काही अवनी करेल असं म्हणून रुक्मिणीने तो विषय टाळलेला असतो. पण शकुंतला आता चिडलेली असते आणि शकुंतला म्हणते, "आता या पूजेची तयारी खरं तर मधूने करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तर या पूजेची तयारी मधू करेल." पण आता गोदा चिडते आणि म्हणते, "पण ही सगळी तयारी तर कृष्णाला करायला लावलेली आहे, तर ही सगळी तयारी कृष्णा करणार." तेव्हा शकुंतला पुन्हा चिडते. तिच्या अंगावर जात म्हणते, की "तुला काय करायचंय? हे आमचं घर आहे आणि आमच्या घरामध्ये काय करायचंय ते आम्ही ठरवू. तू आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही." तेव्हा गोदा पण चिडते आणि म्हणते, "नाही, ही तयारी कृष्णाच करणार." तेव्हा शकुंतला पण चिडते. शकुंतला म्हणते, "तू आमच्यामध्ये बोलण्याची काही गरज नाहीये." कसं तरी पुन्हा एकदा वातावरण रुक्मिणीने शांत केलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव चिडलेला आहे आणि राघव सिंधूच्या विरोधात बोलत आहे. "सिंधू, तू मला फसवलेलं आहेस आणि आता तुझी कोणतीही आठवण मला नको," असं म्हणून त्याने पटापट तिच्या आठवणी म्हणजेच फोटो आणि कागदपत्र जाळण्यास सुरुवात केलेली आहे. राघव सिंधूविषयी वाईट बोलतोय हे पाहून कृष्णा पाठीमागून येते आणि "तुम्हाला काय झाले?" असं विचारते. तेव्हा राघव तिच्याकडे वळतो आणि तिचा हात हातात धरून म्हणतो, "मला सिंधू नको आहे. मला कृष्णा पाहिजे आहे. आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळं तू माझ्याशी लग्न करशील का?" असा डायरेक्ट सवालच त्याने कृष्णाला केलेला असतो. राघवच्या अचानक आलेल्या प्रश्नामुळे सिंधू म्हणजेच कृष्णा मात्र हवालदिल झाली आहे. राघव आणि कृष्णा बोलतायत आणि तेही लग्नाविषयी बोलतायत हे मधूनं पाहिलंय आणि मधूला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. कारण राघवने कृष्णाला लग्नाची मागणी घातलेली तिला पाहायला मिळतंय. आता यावर मधू कसं रिॲक्ट करेल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक